आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अपमान झाला परंतु आम्ही फक्त तुमच्या आपण सेपरेट मीटिंग आम्ही अंतर्गत वाद दाखवलेला आमचा किती ठिकाणी अपमान झाला तरी आम्ही तो बोलले सर दाखवला. शिवसैनिकांनी आम्हाला काम केलं. शिवसैनिकांनी उठवलं आम्हाला. आम्ही उठवत नव्हतो डॉक्टर साहेब. ठिकाणी तुम्ही खाली बसले. तो काय मग तुम्हाला माहिती आहे ना? फक्त पुढे समोर असायचे. मला माहिती आहे. ज्यांनी काही काम नाही केलेलं शेवटला फोटो काढायला यायचं. ताई ऐका लढायला आम्ही असतो साहेब. जो करतो त्याला त्रास होतो साहेब. किती बूथवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते टाका सगळे बूथवर शिवसैनिक होते आज त्यांना कार्यकर्ते आहे का अपमान झाला परंतु आम्ही फक्त तुमच्या शिवसैनिक आहे सर नाही आपण सेपरेट मीटिंग आम्ही अंतर्गत वाद दाखवलेला आमचा किती ठिकाणी अपमान झाला तरी तुम्ही आम्ही तो बोलले दाखवला सर नाही. शिवसैनिकांनी आम्हाला काम केलं. शिवसैनिकांनी उठवलं आम्हाला. आम्ही उठवत नव्हतो डॉक्टर साहेब. ठिकाणी तुम्ही खाली बसले. तो काय मग तुम्हाला माहिती आहे ना? फक्त पुढे समोर असायचे. मला माहिती आहे. ज्यांनी काही काम नाही केलेलं शेवटला फोटो काढायला यायचं. ताई ऐका लढायला आम्ही असतो साहेब. जो करतो त्याला त्रास त्यांना होतो विचारा साहेब. किती बूथवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते टाका सगळे बूथवर शिवसैनिक होते आज त्यांना कार्यकर्ते आहे का श्रेष्ठी घेतील. महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो 100% आम्हाला प्रत्येकाला मान्य आहे. देवदत्त निकमांची उमेदवारी तुम्ही जी आता घोषणा केली ती कन्फर्म अहो, नाही. ही उमेदवारी नाही, ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून जी व्यक्त केली उद्या जर आणि सुरेश या गोरंच्या नावाची जर चर्चा झाली तर उमेदवारी जर त्यांना टिकली जाईल तर खासदार म्हणून मतदारसंघात तुम्ही 100% प्रामाणिकपणे काम महाविकास करता. आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे. महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे 100% जो कोणी उमेदवार असेल. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे. जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतील या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळेजण बांधील. त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही. मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो. आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजाण सुरू झाली. अजाण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक संकेत असतो. हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला होता तो उल्लेख कशासाठी झाला आहे हा सांगण्यासाठीचा जो विलंब आहे याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे. याच सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी बोललेलो आहे आणि याची जाणीव मला कायम आहे. आपण जागा 9 झाल्या. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना दुखावल्या गेल्या त्या कार्यकर्त्यांशी तुम्ही आता चर्चा करून मनोमिलन करणार का पुन्हा बघा, मतदारसंघात आम्ही काम करण्यासाठी? याच सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत. त्यामुळे मला ही खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊंसारखा कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत आहे याची मला कल्पना आहे. जी गोष्ट आहे खरं तर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे. कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता. परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले तर त्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता. आणि केवळ मी वारंवार जबाबदारीनं सांगतो मध्ये जो एक पॉज गेला अजाण सुरू असल्यामुळे जो एक पॉज गेला यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेला आहे. आम्ही डेफिनेटली यामधला हा विषय सॉल्व्ह करू. कारण उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार मला नाही. तो पक्षश्रेष्ठी जाहीर करतील. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून जाहीर करतील. आणि आता खरं तर एक फार महत्त्वाची गोष्ट घडतीये. महाविकास आघाडी म्हणून जेव्हा आपण लोकसभा निवडणूक लढवली इंडिया आघाडी म्हणून लढवली तेव्हा 158 जागा या महाविकास आघाडी पुढे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतंही वितुष्ट येणार